बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पुढचे 3 ते 4 तास मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे आणि पुणे घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। दरम्यान राज्यामध्ये उद्यापासून पावसाचा जोर मंदावण्याचा देखील अंदाज आहे। विदर्भ, मराठवाड्यातल्या काही जिल्हे यासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 15 ऑगस्ट पर्यंत पावसाचा वेग कमी होत जाईल असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर खडकवासला धरण साखळीतनं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पुण्यातल्या मुठा नदीचं पात्र ओसंडून वाहत आहे आणि त्यामुळे डेक्कन परिसरातला भिडे पूल पाण्याखाली गेलाय। सुरक्षेच्या कारणामुळे नदीपात्रातला रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। दरम्यान तिकडे मंत्री गिरीश महाजन जळगाव मधल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। पुरामुळे अंमळनेर, पारोळा, धरणगाव, पाचोरा, चाळीसगाव यासह अनेक तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। या सगळ्याची पाहणी गिरीश महाजन करणार आहेत। प्रत्यक्ष पाहणी करून या परिस्थितीचा आढावा ते घेतील।